पतीला जिवंतपणी घरात पुरलं, प्रियकरासोबत फरार। गाव हादरवणारी घटना। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अशी भयानक आणि क्रूर घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। आपण नेहमी ऐकतो की संसार म्हणजे प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी जगणं, पण इथे घडलं अगदी उलट। एका स्त्रीने आपल्या पतीलाच निर्दयीपणे संपवलं आणि प्रियकरासोबत कायमचं पळ काढला। घटना कुठे आणि कशी घडली? ही घटना धरणगाव इथली आहे। गाव लहान असलं तरी इथल्या लोकांचं आपसांत घट्ट नातं आहे। पण या घटनेने सगळं गाव हादरून गेलं। गावातील पतीचं नाव संजय पाटील, वय अंदाजे 35। हा एक साधा मेहनती माणूस होता। शेतीकाम आणि मजुरी करून तो संसार चालवत होता। त्याची पत्नी कोमल पाटील आणि 2 लहान मुले असं छोटंसं कुटुंब होतं। मात्र काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये वाद वाढले होते। गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार पत्नीचे गावातीलच एका संजय राऊत व 29 तरुणाशी प्रेमसंबंध होते। हा प्रकार पतीला समजल्यापासून घरातील भांडणं उफाळून येऊ लागली होती। गावकऱ्यांच्या संशयानुसार पत्नी आणि प्रियकराने पतीचा कायमचा अडथळा दूर करण्यासाठी भयंकर कट रचला। काही दिवसांपूर्वीच प्रियकर रात्रीच्या वेळी पत्नीच्या घरी गुपचूप येऊ लागला होता। त्या रात्री म्हणजे घटनेच्या आधीच्या रात्री पती घरी परतला, जेवण केलं आणि थकल्यामुळे झोपी गेला। मात्र पत्नीने त्याला जेवणात बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी औषध मिसळलं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे। पती बेशुद्ध पडताच प्रियकर घरात आला। दोघांनी मिळून घराच्या एका कोपऱ्यात आधीच खणून ठेवलेला खड्डा तयार केला आणि त्या खड्ड्यात पतीला टाकून वरून माती टाकली। सर्वात भीषण म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून आलं की तो माणूस पूर्णपणे मृत नव्हता, तर जिवंत अवस्थेतच मातीखाली गाडण्यात आला। दुसऱ्या दिवशीच गाव हादरलं। सकाळी शेजाऱ्यांना घराचं दार उघडं दिसलं, पण आत पत्नी आणि मुले नव्हती। घरात मात्र विचित्र वास येत होता। शंका आल्यामुळे शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिलं तर एका खोलीत ताज्या मातीचा ढीग दिसला। गावातील काही तरुणांनी माती बाजूला केली आणि त्यांना तिथे पतीचा मृतदेह दिसला। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही मिनिटांतच शेकडो लोक घरासमोर जमले। पोलीस तपास। स्थानिक पोलिसांना तातडीने कळवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। मातीखालून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तपासात घराच्या मागच्या दरवाजातून 2 लोक बाहेर गेले असल्याचे चिन्ह दिसून आले। शेजारील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्नी आणि एक तरुण रात्री उशिरा गावाबाहेर जाताना दिसले आहेत। पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून शोधमोहीम सुरू आहे। तपास पथक लवकरच आरोपींना अटक करेल असा विश्वास व्यक्त करत आहे। गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया। गावातील एका वृद्ध व्यक्तीने सांगितलं, संजय साधा, कुणाचं वाईट न करणारा माणूस होता। त्याला असं निर्दयीपणे मारलं गेलं हे आम्ही कधीच विसरणार नाही। दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं, लग्न म्हणजे विश्वास, पण इथे तर त्या विश्वासाचीच गळचेपी झाली। ही घटना एक मोठा धडा देते। नात्यांमध्ये विश्वासघात, लोभ आणि सूडभावना आल्या की माणूस किती अमानवी होऊ शकतो याचं हे भयावह उदाहरण आहे। पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर यामागची प्रत्येक गोष्ट उघडकीस येईल, पण आत्तासाठी संपूर्ण गाव धक्क्यात आहे।